शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. भरपूरशा दिवसांपासून शेतकरी वाट बघत होते की पीक विमा कधी मिळणार, कधी मिळणार. त्यांची ई पीक पाहणी त्यांना पूर्णपणे केली आणि 2022 पासून भरपूरशा शेतकऱ्यांना आता 2025 पर्यंत पीक विमा मिळाला नाही आणि मिळाला तर 6 जिल्ह्यांमध्ये 6,6 हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती आले. बाकीच्या शेतकऱ्यांचं काय? त्यांना पीक विमा कधी मिळणार? हा प्रश्न भरपूरशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप दिवसाचा पसरत होता. आता त्या प्रश्नाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रश्नाचा तोडगा काढलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः पेपरच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे. बघा सरकारच्या माध्यमातून पेपरला न्यूजमध्ये आलेली ही बातमी असणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांना तुम्हाला आज पीक विमा मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी सांगितलेली आहे. डायरेक्ट आता पेपरला बातमी आली म्हणजेच आता तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. पेपर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की तुमच्या गावाचा आजचा पेपरमध्ये तुम्हाला बातमी पाहायला मिळणार आहे. बघा इथं कोणाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे, नेमकं पीक विमा का मिळत नाही आणि का बरं इतक्या दिवस पीक विमा आम्हाला लांबवला आणि पीक विमा आम्हाला कधी मिळणार होता आणि मिळाला कोणत्या कारणास्तव नाही आणि मिळणार आहे तर कोणत्या तारखेला मिळणार आहे, किती जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. बघा मित्रांनो, इथं 2022 पासून 24, 23, 25 बघा या कालावधीमध्ये आकडेवारी इथं भरपूरशे दिवसच चालले गेले. परंतु सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं, भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं. त्यांनी क्लेमसुद्धा केली आणि ई पीक पाहणीसुद्धा पद्धतशीर केली. त्या पद्धतीने त्यांना पीक विमा यायला पाहिजे, परंतु पीक विमा जमा झाला नाही. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने जे निधी होती ते निधी पीक विमा कंपन्यांना दिली, परंतु पीक विमा कंपनींच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे आले नाही. तर कोणत्या कारणास्तव ते पैसे आले नाही? कारण की सरकारने त्यांचं काम केलं. तुम्ही ई पीक पाहणी पद्धतशीर केली, ई पीक पाहणीचे पैसे पीक विमा कंपन्यांना पाठवले, परंतु पीक विमा कंपनींच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये आले नाही. आता कोणत्या दिवशी येणार? बघा जो थकीत पीक विमा होता शेतकरी मित्रांनो, तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं 2022, 23, 24 आणि आता 25 चालू आहे. तर या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती एक सोबत म्हणजे थकीत पीक विमा तुम्हाला सरसकट मिळणार आहे असं सुद्धा आपण समजू शकतो. आता बघा पेपरच्या माध्यमातून ही न्यूज आलेली आहे. भरपूरशा दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, पीक विमा कधी मिळणार, कधी मिळणार, कधी मिळणार. परंतु आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता पीक विम्याची अधिकृत तारीख स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तर काय फक्त इथं अफवा सुटल्या होत्या. भरपूरसे चॅनलवाले अफवा टाकत होते, परंतु अधिकृत तारीख हे तुम्हाला सांगत नव्हते. आता बघा शेतकरी मित्रांनो, अतिरिक्त पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2024 पासून म्हणजे 23 असो, 24 असो, 22 असो, 25 असो, कोणते म्हणजे 22 पासून तर 25 पर्यंत तुम्हाला पकडून चालायचा आहे. जो तुमचा रखडलेला पीक विमा आहे तो सर्व पीक विम्याचे पैसे प्रति हेक्टरी तुम्हाला किती मिळणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र तुम्हाला नक्की बघायचं आहे. पीक विम्याची तुम्ही आतुरतेने वाट बघितली, आता अगदी तुम्हाला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहे. 3 वर्ष तुम्ही वेट केला, 4 वर्ष वेट केला, आता 3 मिनिटाचा तुम्हाला व्हिडिओ पाहून जायचा आहे. कारण की तुमच्या मनाला एक आजचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमचे सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता केंद्र सरकारचा पीक विमा फसल विमाच्या योजनेचा दुसरा टप्पा आता जारी करण्यात आला. बघा शेतकरी बांधवांनो, 15 सप्टेंबर बघा शेतकरी बांधवांनो 15 सप्टेंबरपासून हा निर्णय सुरू करण्यात आला होता, परंतु अधिकृत माहिती ह्या निर्णयाबद्दल झाली नव्हती. आता बघा तुम्हाला पीक विमा कधी मिळणार? बघा शेतकरी मित्रांनो, आता सप्टेंबर महिना चालू आहे. या सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजेच तुम्हाला 29, 30, 31 म्हणजे अशी काही तुम्हाला कालावधी पकडून चालायचा आहे. या पीक विमाचा जे काही ह्या महिन्याचा एंडिंग तारीख असणार आहे त्या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा 100% येण्याची मी तुम्हाला गॅरंटी घेणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 2022 असो, 23 असो, 24 असो आणि 25 असो, हा 3 ते 4 वर्षाचा रखडलेला पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये प्रति हेक्टरी रब्बी हंगामाचे आणि त्याच पद्धतीने खरीप हंगामाचे प्रति हेक्टरीनुसार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. बघा ज्यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते त्यांनी खूप सारे घोटाळे करून इथून दिसून आलेले होते.
त्यांच्या हाताखाली हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नव्हता. परंतु आता जे नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहे, त्यांनी याची जिम्मेदारी घेतली, दखलता घेतली. आता कोणत्याच शेतकऱ्याला इथं पीक विमा रखडणार नाही आणि कोणत्याच शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांचं जे काही पीक विमा असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करू, असं आम्ही वचन देत आहोत. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यांनी मीटिंगमध्ये स्वतः कबूल केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि दत्तात्रय भरणे जे नवीन कृषी मंत्री असणार आहे, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर सगळ्यात चांगला आणि सगळ्यात आनंदाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आणि खास करून पीक विमा कधी मिळणार. आता भरपूरशे शेतकऱ्यांना अशा प्रकारे माहिती सांगत होते की स्टेट बँक ऑफ इंडियात पीक विमा येईन, बँक ऑफ बडोदाच पीक विमा येईन. पण मला एक गोष्ट सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विम्यासाठी जो तुमचं बँक खातं जोडलं असेल त्या बँक खात्याला तुमचा IFSC कोड असेल, 100% तुम्हाला पीक विमा येणार आहे. असं जरुरी नाही की मित्रांनो बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा किंवा 1-2 ज्या नामांकित बँक असणार आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार, असं कुठलं जरुरी नसणार आहे. कारण की जे बँक अकाउंट शेतकऱ्यांनी जोडलं असेल त्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. हां, 2-4 दिवस तुम्हाला मागे पुढे होऊ शकतो, परंतु बँक अकाउंटमध्ये तुमच्या कोणतेही पैसे येणार आहे हे तुम्हाला नक्की करून घ्यायचं आहे. आता बघा पीक विमा तुम्हाला कधी मिळणार. आता बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे इथे देण्यात आलेले आहे. आता 36 जिल्ह्यांपैकी ज्या काही शेतकऱ्यांचं इथं नुकसान भरपाई हे खूप जास्त मात्रामध्ये झालं. बीड जिल्हा असो, सातारा असो, सांगली असो, नागपूर असो, म्हणजे या 2022 पासून तर आता 24-25 पर्यंत या 36 जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान भरपाई इथं आढळून आलेली आहे. भरपूरशा शेती पिकाचं मालाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं, परंतु नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही. आणि वरून सरकारने जे माणिकराव कोकाटे होते त्यांच्या हाताखाली 1 रुपयाचा पीक विमा सुद्धा त्यांनी बंद करून टाकलेला आहे. म्हणजे 1 रुपयाचा पीक विमा तर बंद केलाच केला आणि शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हक्काचा जो पीक विमा होता तो देखील त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला नाही. म्हणजे शेतकऱ्यांसोबत कुठं ना कुठं एक अन्याय त्यांनी केला. तोच अन्यायाच्या संदर्भातील जे नवीन कृषी विभागाचे मंत्री असणार आहे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्यासाठी एक नवीन निर्णय घेतलेला आहे. बघा, प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारे आपण पीक विमा देणार आहोत. कारण की 2022 पासून तर आता 2025 चालू आहे. तर या कालावधीमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, परंतु शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विमा काढून सुद्धा त्यांना कुठली मदत मिळाली नाही. परंतु आता माझ्या हाताखालतं प्रत्येक शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान हो तरी आपण त्यांना नुकसान भरपाई देऊ असं त्यांनी सांगितलं. बघा शेतकरी मित्रांनो, आता जर का तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांच्या कालावधीमध्ये नुकसान झालं होतं. सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, मक्का, उडीद, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ जे काही असो, म्हणजे अशा प्रकारे 14 प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्या 14 प्रकारच्या पिकांचं नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच काम म्हणजे नक्की तुम्हाला पद्धतशीर करून ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला कुठलंच डॉक्युमेंट इथंच लागणार नाही. फक्त तुम्ही पीक विम्याची ई-पीक पाहणी केली असणे गरजेचे असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं ID कार्ड म्हणजेच फार्मर ID तुमचं असायला पाहिजे. हे देखील त्यांनी अनिवार्य सांगितलेलं आहे. फार्मर ID तुम्ही काढली नसेल, लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही ई-पीक पाहणी केली का हे तुम्हाला नक्की कन्फर्म करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल त्यांची क्लेमच चालणार नाही, म्हणजेच त्यांना पीक विमा मिळणार नाही, हे तुम्हाला नक्की कन्फर्म करायचं आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आजची असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं जे बँक अकाउंट असणार आहे आणि आधार कार्ड असणार आहे. आता भरपूरशा शेतकऱ्यांचं काय होत असतं की बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसतो. भरपूरशा शेतकऱ्यांना वाटतं की तुमचा अकाउंट नंबर टाकून तुमच्या अकाउंटवर पैसे येणार. गलत तुमची सोच असणार आहे. कारण की तुमच्या आधार कार्डला जो बँक अकाउंट लिंक असते, तुमच्या आधार कार्ड नंबरवरती हे पैसे टाकला जात असतो आणि आधार कार्डच्या माध्यमातून त्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे येत असतो. म्हणजे DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे येत असतो. म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लिंक करायचं आहे. त्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या बँकेला आधार कार्डला लिंक नसेल तर पैसे येण्याचा SMS तुम्हाला येणार नाही. तर तुम्हाला एकच काम करून घ्यायचं ते म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधी तुम्हाला नंबर लिंक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 काम खूप नॉर्मल कामं असणार आहे आणि साधारण कामं असणार आहे. लवकरात लवकर करून घ्यायचे. आणि तुम्हाला काहीच समजत नसेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला एंट्री पासबुकाची करून घ्यायची आहे. म्हणजे त्यावरती तुम्हाला समजून जाणार आहे की तुमचे पैसे आले की नाही आले. आता बघा शेतकरी मित्रांनो, किती हेक्टरीनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांचं PMBBYच्या पोर्टलवरती स्टेटस 0 दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना 500, 1000 रुपये किती अमाऊंट तुम्हाला लाख रुपयापर्यंत अमाऊंट तिथे दाखवत असेल, तितकंच अमाऊंट तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तुम्हाला नक्की कन्फर्म करून घ्यायचं आहे. कोणत्या
शेतकऱ्याला इथं 1000 रुपये प्रति हेक्टरी, 5000 रुपये प्रति हेक्टरी, 1,00,000 रुपये प्रति हेक्टरी, तर 50,000 रुपये प्रति हेक्टरी अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हे पैसे जमा होत आहे. आता तुम्हाला किती रुपये जमा होत आहे हे तुम्ही स्टेटस बघितल्यावर तुम्हाला समजून जाणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.